उद्या माझ्या मामाच्या पोराचं लगीन आहे गावाकडे, मग जाऊन येऊया की. अगं ह्या महिन्यात कामाचं लय खाड झाले ती, मालक नाही देणार सुट्टी. तू पोरासनी घेऊन एसटीने जाऊन ये की. मग मी येरवाळी तुमचा डबा तेवढा बनवते आणि जाऊन येते. आणि 51 रुपयाचं पाकिट कर बरं का, खिशातले पैसे पण घेऊन जा, असावं कमी जास्तीला. आवरलं बाई सगळं. पोरं गेली का शाळेला? होय बाई गेली, आता दिवसभर वैताग नाही. अगं उद्या गावाकडे लगीन आहे, मग जाऊन येणार आहे उद्या. भाऊजी येणार नाही. अगं त्यासनी काम आहे, मग मीच पोरं घेऊन जाऊन येते. खरं काही पाहुणं सगळं यायचं आहे ती ग, आणि बाया माहिती आहे ना सगळं नुसते आबरू काढायलाच नावं ठेवायलाच बसलेली असते. मग साडी आहे चांगली पकाने घेतलेली, तीच घालावी म्हणत्या. आणि गळ्यातलं तेवढं मात्र त्याला काय काय, माझं घालून जाऊ द्या घंट. तू कुणाला ओळखायचंय, कुणाचा आहे ती? मला काही सोन्याची एवढी आवड नाही बघ, आणि काय मला माझ्या परिस्थितीची लाज बी वाटत नाही. खरं तिथं 4 चौघात बायका ते सोनं दागिनं किती घातल्यात त्याच्यावरनं आपल्या नवऱ्याची इज्जत ठरवते ती ग. ती मात्र आहे भगवंते. उद्या जाताना का नाही आवरून ये घराकडं आणि घालून जा की तसंच. ए पोरानू, पाणी बिनी एका बाटलीत भरून या, उन्हात तानाचं परत ताण लागते. आया लग्नात आजी बी येणार आहे. यायचंय मला. हे सांगे थांब तू जरा. आया तिथं लग्नात जेवण असणार आहे का नाही ते पहिला सांग बाय. म्हणजे मट्टा जिलेबी वांग्याची भाजी असं पोट भरून जेवायला येतंय ग. असेल एवढ्या लांब बोलून काही उपाशी पाठवत नाही तुला. खरं हा पापल्यागत करू नकोस तिथे गेल्यावर कवा काही मिळालं नसल्यागत. हा काय सांगे. आणि तिथं नाव बी विचारलं त्या पाहुण्याने माणसाने कुणीतरी तर पूर्ण नाव सांगायचं, बापाचं आपलं आडनाव बिडनाव. हा नाही मला येत नाही म्हणून बसायचं नाही. पोरं कुणाची आहेत, कशी आहे ती, वळण कसली लावली ती, अशी असं म्हणली पाहिजे ती माणसं. हा नाव ठेवून घ्यायचं नाही बघ कुणाकडनं. चला पटापटा. अगं आया इकडं नाही ग, इकडं. अगं बाई गडबडीत झोपल्या वाटत दार बी लावून. उमा, ए उमा. अगं आय मावशी आवाज द्यायला लागल्या. ए तू काय गावाचं मगता घेतलंस काय? अभ्यास करायचं. उमा काय कर बाई, चुकून घंट देते काय म्हटली, दारातच येऊन उभारल्या. कुठे गेली ना? काय नाही, दार वाजवून जाईल निघून. ए धनी तू जाशील बिशील दार उघडायला, तुला लई पुळक. माझं मोला मागाचं घंटन हरवली बिरवली तर मग मी काय करू? प्यायचेच काय? उमा उघडणच झाल्या कवापासून, आता झोपली असेल हाय नाही? आय मला तर वाटतंय मावशीला तुला घंटन द्यायचीच नसेल. होय काय? नाही अरे तसं काही नसल, डोळा लागला असेल तिचा. बाकी ती तशी कशाला करेल. आता येळ तर झालायच. 8ची एसटी गेली कवाच, आता 11ची बसायला लागते आता जाऊन तिथे. चला पटापटा.